बापरे! एवढ्या मेंढ्या कुठून आल्यात दारात? हाय, हॅलो, नमस्कार. पूजेच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मला तर एक गोष्ट समजतच नाही, की माझ्या नाकाला समजतं वाटतं, की आता वातावरण बदललंय, पाऊस पडला म्हटल्यावर हिला सर्दी झालीच पाहिजे. कारण का मला आणि साऊला पाऊस जराही पडला, तर मला तर जाम नाक होतं आणि साऊचं पण. त्यामुळे मला सर्दीमुळे काहीच सुधरत नव्हतं. म्हणून मी स्वयंपाक करून झोपले होते. मग नंतर म्हटलं, आता झोपून काय फायदा नाही, उठायलाच पाहिजे. म्हणून आधी बेड आवरून घेतला व्यवस्थित. त्यानंतर किचनमध्ये गेले, लाईट लावली. किचनवरचा पसारा बघून तर फारच कंटाळा आला पण म्हटलं आता जाऊ दे आधी चहा पिते त्याशिवाय फ्रेश वाटणार नाही. म्हणून मस्त असा आलं घालून काळा चहा करून घेतला आणि निवांत बेडवर बसून चहा पिऊन घेतला. त्यानंतर उठले, पटापटा सगळा किचन वाटा क्लीन करून घेतला. दारात येऊन बघते तर काय, बापरे, 200-250 मेंढ्या आमच्या दारामध्ये. आणि त्यांनी सगळं गवत खाल्लं होतं. म्हणजे ज्या मेंढ्या राखणाऱ्या आहेत ना, ते घेऊन आले होते. म्हणजे डोंगर साईड आहे ना इकडं, त्यामुळे. संध्याकाळी साऊसाठी दवाखान्यातनं औषध घेऊन आणलं होतं, तिला घेऊन गेलो होतो. औषध आणलं आणि तिला पाजण्यात जबरदस्ती पाजायला लागतं, कारण का त्या काय औषध पित नाही. मग मी तिला औषध पाजलं म्हटल्यावर मग तिने मला गोळी चारलीच पाहिजे ना, असा तिचा अट्टहास होता. मग काय म्हटलं, चार बाई आता गोळी. मी गोळी खाऊन घेतली सर्दीची, कारण का नाक फारच जाम झालं होतं. त्यानंतर ना मग आम्ही झोपायची तयारी करायला लागलो आणि साऊ म्हटली, जरा लाडूबाई कर माझे, म्हणून तिची लाडूबाई करून घेते. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. फॉलो करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.